नमस्कार मित्रांनो, मी किरण कुळे तुमच्यासाठी घेऊन आलो आजचा एपिसोड क्रिकेट IPLचा. तर मित्रांनो, माहिती आहे का तुम्हाला आज कोणाची मॅच आहे? नाही ना माहिती? मी सांगतो तुम्हाला. तर आज आहे मित्रांनो दिल्ली वर्सेस मुंबई. ठीक आहे, तर ही मॅच होणार आहे पारसपारा या क्रिकेट स्टेडियमवर. हे राजस्थानचं आपलं होम ग्राउंड आहे आणि याच ग्राउंडवर ऑलरेडी राजस्थानने 2 मॅच जिंकलेल्या आहेत असं आपल्याला दिसून येते. तर खूप मजबूत स्थितीमध्ये आहे राजस्थान. तेच बघता आपल्याला समोरची जी टीम आहे आजची मुंबई इंडियन्स. तर मुंबई इंडियन्स ह्या IPL मॅचमध्ये पहिली मॅच जिंकले आहेत. तर शेवटच्या झालेल्या मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता दिल्ली विरुद्ध. खूप तुळशीची अशी मॅच झाली होती, त्याच्यामध्ये त्यांना दिल्ली विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. तर आपण आज बघणार आहोत मुंबई इंडियन्स वर्सेस दिल्ली कशी होईल मॅच, काय असेल या स्टेडियमचा, आज कशी खेळेल हे स्टेडियम, कशी पिच खेळेल आणि कशा प्रकारे कोण खेळाडू चांगल्या प्रकारे इथे परफॉर्मन्स करू शकतील ह्याचा आढावा आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, पूर्णपणे हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. ठीक, तर इथे कोण जिंकू शकतं, कोण चांगला परफॉर्मन्स करू शकतो, कोण चांगली बॉलिंग टाकू शकतं, याविषयी मी थोडक्यात तुम्हाला आता माहिती देणार. तर सुरू करूया. तर मित्रांनो, ह्या अगोदर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स जेव्हा पण एकमेकांशी भिडलेले आहेत तेव्हा आपल्याला दिसून आलेलं आहे की 2 मॅच मुंबई इंडियन्सने जिंकलेले, 2 मॅच हे राजस्थान रॉयल्सने जिंकलेले आहेत. म्हणजे इथे पार्ट हे आहे ते दोघांचंही सेम टू सेम आहे. दोघांनी 2-2 मॅच जिंकलेले आहेत. ठीक आहे, आणि इथे बघता ह्याच्या अगोदर आता ह्या IPL मध्ये सुरू झाल्यापासून रोहित शर्मा ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येतोय त्यावरनं असं दिसून येतं की हा पूर्ण IPL सीझन रोहित शर्माचा खूप शानदार आणि एक मजबूत सुरू झालेला आहे आणि ह्यापुढेही त्याचा तसाच परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळेल. तर रोहित शर्मा चांगला खेळेलच, पण रिकल्टन हा जो त्याच्याबरोबर ओपनिंग बॅट्समन आपल्याला दिसत आहे येताना ओपनिंग मध्ये, तर त्याचा फॉर्म काहीसा आपल्याला चढावसा दिसत आहे. पण त्याच्याच कंपॅरिझन मध्ये राजस्थान रॉयल्सची आपल्याला ओपनिंग जोडी आपण बघितली तर यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी हे एकदम दमदार आणि धमाकेदार खेळाडू आणि ही जोडी आपल्याला दिसून येते. ज्यापासून हे IPL चालू झालेलं आहे त्यापासून आपण ही जोडी खूप दमदार फॉर्म मध्ये असल्याचं दिसून येते. फक्त पहिल्या मॅच मध्ये यशस्वी जयस्वाल थोडंसं फेल ठरला होता, पण वैभव सूर्यवंशी हा एकदम विस्फोटक बल्लेबाज म्हणजे आपण बॅट्समन आपल्याला दिसून येतोय. हा प्रत्येक मॅच मध्ये काही ना काही कामगिरी करून दाखवतोच आहे. म्हणजे सिंगल बॉल मध्ये त्याची डबल रन असल्याचे आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला दिसून आलंय. तर हा बॅट्समन प्रत्येक मॅच मध्ये काय करेल याची क्युरियोसिटी प्रत्येक म्हणजे स्टेडियम मध्ये जातात मॅच बघण्यासाठी त्यांना लागलेली. जास्त करून ते वैभव सूर्यवंशीची बॅटिंग बघायलाच लोक आतुरतेने स्टेडियम मध्ये जात आहेत. कारण या बॅट्समनला खूप दिवसापासून क्रिकेट लव्हर्सचे वॉच करत आलेले आहेत. त्याची बॅटिंग हे अफलातून आहे. म्हणजे ह्याच्या बॅचला बॉल लागला तर तो सीमापार जातो, 4-6 याचा नुसता पाऊस पडत असतो जोपर्यंत पिचवर असतो तोपर्यंत. ते म्हणतात ना, काही अगोदरची पिढी जर रिटायर होत असेल तर एक नवीन पिढी त्यांची जागा घेण्यासाठी ही तयार होत असते. तर ही पिढी आता आपल्याला नवीन मिळत आहे वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल यांच्या रूपाने. तर वन डे साठी T20 साठी हे खूप धमाकेदार प्लेयर्स असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, अशी आहे मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सची ओपनिंग जोडी. तर त्याच्यानंतर कोण येतं मुंबई इंडियन्स मध्ये? रोहित शर्मा, नंतर मग रिकल्टन, याच्यानंतर येतं टिळक वर्माचा परफॉर्मन्स मी सांगितलं होतं गेल्या मॅचमध्ये सुद्धा. वर्ल्ड कपमध्ये जसं त्यांना वापरून घेतलं होतं की वरच्या लवकर पाठवून ते काही फॉर्ममध्ये दिसत नव्हते, पण त्यांचा सदुपयोग करून घेतला होता सूर्यकुमार यादवने आणि त्यांना खाली खेळवण्याचा जो निर्णय घेतला होता, म्हणजे फिनिशरची भूमिका जी त्यांना दिली होती ती योग्य ठरली होती. तर तशीच भूमिका हार्दिक पांड्याला घ्यावी लागणार आहे आणि त्याला खाली खेळवण्यासाठी परफॉर्मन्स करण्यासाठी संधी दिली पाहिजे. कारण त्याचा वरती टॉप 3 मध्ये परफॉर्मन्स त्याचा निघत नाहीये. तर कारण हा खेळाडू एक दमदार खेळाडू आहे. खेळला तर मॅच फिरवण्याचा दम ठेवतो, तर त्याला टीम मध्ये खेळवणं गरजेचं आहे बसवण्यापेक्षा. पण त्याची जी म्हणजे ज्या नंबरवर त्याला उतरवतात खेळण्यासाठी, तर त्या नंबरवर 3ऱ्या नंबरवर न उतरवता त्याला 5व्या 6व्या नंबरवर खाली जरा पाठवलं तर ते अधिक उत्तम होईल संघासाठी आणि तो जास्त त्या नंबरवर येऊन चांगले रन्स बनवू शकतो, चांगल्या प्रकारे समजून खेळू शकतो असं माझं मत आहे. कारण मला वर्ल्ड कपमध्ये जे दिसलं त्याच प्रकारे मी थोडंसं इथे सुद्धा त्याला आजमावण्याचं सांगत आहे. ठीक आहे, तर तसा काही परफॉर्मन्स त्याचा चांगलासा येऊ शकतो असं मला वाटतं. तर ते आजमावायला हार्दिक पांड्याला काही पैसे द्यावे लागणार नाही. हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, त्याला खूप जपून ठेवणं आणि खेळवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोण आहे तर
आपला हार्दिक पांड्या आहे. हार्दिक पांड्या हा आपला ऑलराऊंडर खेळाडू आहे. ऑलराऊंडर म्हणजे बॉलिंगही टाकतो ओपनिंग आणि बॅटिंगही करतो मध्यफळीमध्ये येऊन एक धमाकेदार विस्फोटक असा खेळाडू आहे हार्दिक पांड्या. आणि हाच खेळाडू आपल्या मुंबई संघाची धुरा सुद्धा सांभाळत आहे, म्हणजे कॅप्टनशिप करत आहे असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर हा खेळला तर हा फिनिशरची भूमिकाही चांगली निभावतो. मधल्या फळीमध्ये येऊन खूप चांगले रन्स करताना आपल्याला हार्दिक पांड्या नेहमीच दिसत असतो आणि बॉलिंगने नेहमीच 1-2 विकेट आपल्याला काढून देत असतो. तो खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. शिवाय कॅप्टन सुद्धा आहे. खूप महत्त्वाचे निर्णय कॅप्टनशिपमध्ये हार्दिक पांड्याने घेणं गरजेचं आहे. आणि कॅप्टनशिपमध्ये जर गरज पडली तर रोहित शर्मा आहेत त्यांच्या संघामध्ये, त्याची मदत नक्कीच घेणं हार्दिक पांड्याने गरजेचं आहे. कारण मुंबई इंडियन्स एवढे वर्ष रोहित शर्माने कॅप्टनशिपमधून माध्यमातून सेवा केलेली आहे आणि खूप असे IPLचे कप जिंकून दिलेले आहेत मुंबई इंडियन्सला. तर असे रोहित शर्मा त्यांच्या संघामध्ये खेळत आहेत आणि त्याचा उपयोग हार्दिक पांड्याने नक्कीच केला पाहिजे असं मला वाटतं. त्यामध्ये काही कमी पडण्याची गरज नाही. ठीक आहे, तर हार्दिक पांड्या असेल टिळक वर्मानंतर, नाहीतर सूर्यकुमार यादवही येतात जास्त करून. तर सूर्यकुमार यादव येतात. सूर्यकुमार यादवचा फॉर्मही काहीसा टिळक वर्मासारखाच आपल्याला दिसत आहे. कधी खेळतायत कन्सिस्टन्सी दिसत नाहीये. कधी खेळले तर चांगला स्कोर करतात, नाहीतर लवकर आउट होऊन 10-20च्या आतमध्येच आउट होऊन परत पवेलियनमध्ये परतत आहेत असं आपल्याला दिसून आलं. तर सूर्यकुमारला थोडंसं पिचवर ठरवून खेळण्याची गरज आहे जर संघाला एक मोठा स्कोर करून दाखवायचा असेल राजस्थान रॉयल्स समोर. कारण राजस्थान रॉयल्स समोर तुम्हाला जर जिंकायचं असेल मुंबई इंडियन्सला, जर बॅटिंग पाहिजे असेल आणि जर जिंकायचं असेल तर नक्कीच मोठा स्कोर मारावा लागणार आहे. जवळजवळ 220च्या पार स्कोर तुम्हाला ठोकावा लागणार आहे. कारण राजस्थान रॉयल्स आपण बघितलंय गेले 2 सामने की 200चा रन ते इझिली पार करत आहेत. तर मुंबई इंडियन्सला जिंकण्यासाठी 220 ते 230 हा पार स्कोर असणार आहे. तोच विनिंग टोटल करेल जर राजस्थान रॉयल्स समोर एवढं मोठं लक्षात ठेवलं तरच जिंकण्याचे काही चान्सेस दिसत आहेत. तर सूर्यकुमार यादवला टिकून खेळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं की येऊ शकतो की आपला युगमान यादव नंतर हार्दिक पांड्या येऊ शकतो आणि हार्दिक पांड्यानंतर कोणी येऊ शकतं तर नमनदीप हा खेळाडू सुद्धा चांगला क्षेत्ररक्षण करतो आणि बॅटिंगही चांगली करतो जसं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, एक मध्यम प्रतीचा परफॉर्मन्स करणारा हा खेळाडू आहे. खेळतो काही ना काही खेळ करून जातो. आणि खाली बॉलिंग युनिटमध्ये मुंबई इंडियन्सचं बघायला गेलं तर कोण कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती आहे, सांगतो ना. तर खाली बॉलिंग युनिटमध्ये आपल्याला मुंबईच्या दिसून येत आहे की ट्रेंट बोल्ट आहे, शार्दुल ठाकूर आहे, त्याचबरोबर हे आहे तसंच जसप्रीत बुमराही खेळतोय. ठीक आहे, तर हे प्रमुख बॉलर आहेत या मुंबई इंडियन्सच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघावं लागेल हे आपले जे फास्टर मुंबई इंडियन्सचे बॉलर आहेत ते कशा प्रकारे परफॉर्मन्स करून दाखवतात. कारण या पिचवर फास्टरला चांगल्या प्रकारे विकेट मिळतात स्पिनरपेक्षा असं दिसून आलंय. पण इकडची जी पिच आहे ती बॅटिंग फ्रेंडली जास्त आहे. त्यामुळे इथे 200च्या 5 स्कोर सुद्धा होतो, पण टिकून खेळण्याची गरज आहे. फास्ट मारण्याच्या ह्याच्यामध्ये जर गेलं तर विकेटही लवकर पडू शकतात. तर जमदारून पिचवर खेळण्याची गरज आहे. विकेट सुरुवातीला जर मुंबई इंडियन्सने टाकल्या नाहीत पहिल्या 50-60 रनांमध्ये तर नक्कीच चांगला स्कोर पुढे मारू शकतात आणि 200चा 5 स्कोर राजस्थान रॉयल्स समोर ते ठेवू शकतात. आणि जर राजस्थान रॉयल्सची पहिली बॅटिंग आली तर हे नक्कीच 200च्या 5 स्कोर लावतील एवढी त्यांच्यामध्ये दमखम आहे. पण बघावं लागेल की वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल हे मुंबईच्या एकदम दमदार बॉलिंग युनिट समोर कसे परफॉर्मन्स करून दाखवतात. तर हे खेळाडू ज्या मुंबईच्या बॉलिंग युनिट समोर मजबूत परफॉर्मन्स करण्यामध्ये यशस्वी ठरले तर सिलेक्टरला नक्कीच विचार करावा लागेल की ह्यांना लवकरात लवकर कसं काय इंडियन संघामध्ये घेता येईल. पण ही त्यांची आजची चाचणी असेल, म्हणजे वार्षिकच समजा. तर कारण हे जे युनिट आहे हे जगातलं खूप दमदार बॉलिंग युनिट आहे. आपले बुमरा आणि ट्रेंट बोल्ट नंबर 1चे हे बॉलर आहेत. तर ह्यांच्यासमोर जर हे 2 बॅट्समन जास्त करून सूर्यवंशीवर नजर असेल कशा प्रकारे खेळ करून दाखवतोय, या दोघांना कशा प्रकारे खेळ मारतोय बॉलिंगला, ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो नक्कीच बघा, खूप चुलच्याची लढत होणार आहे. तर असं असेल मुंबईचं ही प्लेइंग 11 सांगितलं तुम्हाला. राजस्थान रॉयलची प्लेइंग 11 कशी असेल तर राजस्थान रॉयलची प्लेइंग 11 कशी अशी असणार आहे. वैभव सूर्यवंशी ओपनिंगला येणार आहे. खूप दमदार बॅट्समन आहे, धमाकेदार बॅट्समन आहे, खूप फास्ट स्कोर करून देतो आपल्या संघाला. त्यामुळे राजस्थान रॉयल्स नेहमीच आपल्याला 200च्या 5 स्कोर असताना दिसतंय. त्याचबरोबर त्याच्या जोडीला येतो यशस्वी जयस्वाल. हाही नवोदित चांगला खेळाडू आहे. गेल्या वर्षी त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही, पण या IPL मध्ये वैभव सूर्यवंशीची एक चांगली
साथ होत येताना दिसत आहे. पहिल्या मॅचमध्ये थोडासा फेल ठरला होता, पण नंतर आता झालेल्या मॅचमध्ये चांगली खेळी त्यानेही केलेली आपल्याला दिसून येते. तर त्याच्यानंतर कोण येतंय बॅटिंग, तर यांच्यानंतर जे खेळायला येतात त्यामध्ये ध्रुव जुरेलचा 3ऱ्या नंबरवर प्रमोशन होताना आपल्याला दिसून येतं. गेल्या मॅचमध्ये ध्रुव जुरेलने लवकर येऊन खूप भारी परफॉर्मन्स करून दाखवला होता. 70-80 रन त्याने मारले होते लवकर येऊन, आणि आपल्या संघाला जिंकवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. तर ध्रुव जुरेल परत वरच्या क्रमांकावर खेळताना आपल्याला दिसू शकतात, आणि खूप चांगल्या प्रकारे खेळताना आपल्याला, आणि राजस्थान रॉयल्सच्या रन रेटमध्ये एक भर वेगवान भर टाकताना आपल्याला ध्रुव जुरेल दिसू शकतात. हे विकेट किपर सुद्धा असतील आपले दिल्लीचे, खूप चांगल्या प्रकारे विकेट किपिंग करतात, त्याचबरोबर बॅटिंग ही चांगल्या प्रकारे करताना आपल्याला दिसत असतात. तर ध्रुव जुरेल येणार. त्याच्यानंतर कोण आहे, तर रियान पराग ध्रुव जुरेल नंतर रियान पराग बॅटिंगसाठी येऊ शकतात. रियान पराग एक राजस्थान रॉयल्सचे कॅप्टन आहेत, खूप चांगल्या प्रकारे टीमला मेंटेन करत आहेत. एक फ्रेंडली वातावरण टीममध्ये ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले. तर हा एक चांगला बॅट्समन आहे, त्याबरोबर चांगला क्षेत्ररक्षण करणारा फिल्डर आहे, आणि त्याबरोबर कॅप्टनशिपची भूमिकाही रियान पराग चांगल्या प्रकारे सध्या आपल्याला निभवताना दिसत आहे. त्याच्यानंतर कोण येतं, रियान पराग नंतर खेळायला येताना आपल्याला खाली फिनिशरची भूमिका जे चांगल्या प्रकारे राजस्थानसाठी निभवतात असे शिमरॉन हेटमायर हे आपल्याला येताना दिसतील. तर शिमरॉन हेटमायर वर्ल्ड कप पासून आपण त्यांचा फॉर्म बघत आलोय. हे शिमरॉन हेटमायरने खूप मोलाची भूमिका निभवलेली आहे. खाली खेळायला येऊन जेव्हा संघाला म्हणजे गरज असते तेव्हा जो चांगला रन रेट अगोदरच्या फलंदाजांनी करून ठेवलेला आहे, त्याच रन रेटला कंटिन्यू ते शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा दम शिमरॉन हेटमायरमध्ये आहे. कारण वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे, आणि खूप टिकला तर समोरच्यांना पाणी पाचतो, धूळ चाळतो, असं काहीच आपल्याला दिसत. ठीक आहे. तर तसंच आजच्या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल, कारण ह्याला वेगवान म्हणजे फास्टर बॉलरला मारायला खूप आवडतं, आणि आजचे पिचही बॅटिंग फ्रेंडली असल्यामुळे फास्ट बॉलर इथं दिसणार आहे जास्त करून. ठीक आहे. तर मस्तपैकी एक कॉम्बिनेशन दिसणार आहे खेळताना इथे. तर हिटमायर यांच्याबरोबर खेळताना दिसेल. कसा काय आज खेळतोय ते बघावं लागेल. त्याच्यानंतर हिटमायर नंतर तर कोण येईल, तर हिटमायर नंतर खाली सगळे आता बॉलर आहेत. ह्यांच्यामध्ये बॉलर कोण आहेत ते आता मी तुम्हाला सांगतो. तर नंद्रे बर्गर हा मेन खेळाडू आपल्याला पाहिजे होता, जो खेळाडू या संघातून खेळत आहे. तो कंटिन्यू चांगला परफॉर्मन्स आपल्याला करताना दिसत आहे. कंटिन्यू गेल्या 2 मॅचमध्ये दोन विकेट काढून देत आहे. चांगला परफॉर्मन्स मिळतोय. नंद्रे बर्गर करणं खूप लंबू आणि फास्ट बॉलिंग करणारा हा खेळाडू आहे, चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करून दाखवतोय. त्याचबरोबर कोण असणार त्याच्या जोडीला, तर रवी बिश्नोई हा आपला भारतीय स्पिनर नक्कीच या मॅचमध्ये खेळताना दिसेल. हा जरी स्पिनर असेल रवी बिश्नोई, तरी आपल्याला दिसून येते की रवी बिश्नोई आपल्या पिचच्या जाळ्यामध्ये समोरच्याला कशा प्रकारचं पिच असून ते हा बॉलर विकेट मिळवून देतो रवी बिश्नोई. तर असा दमदार स्पिनर खेळाडू आहे आपला रवी बिश्नोई. हा एक खेळताना दिसेल आपल्याला आजच्या मॅचमध्ये. तसेच तुषार देशपांडे सुद्धा आपल्या राजस्थान रॉयल्सकडनं एक फास्ट बॉलिंगचा ऑप्शन आहे, आणि ते चांगला बॉलिंग टाकताना दिसेल आपल्याला, आणि नंद्रे बर्गरचे चांगल्या प्रकारे साथ देताना तो आपल्याला दिसेल. त्याबरोबर शुभम दुबे सुद्धा आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे, बॅटिंगही करतो, बॉलिंगही करतो. तर अशा प्रकारे काही असेल हे राजस्थान रॉयल्सची प्लेइंग 11 बघावं लागेल. राजस्थान रॉयल्स जे दोन्ही मॅच आपल्या IPLच्या जिंकलेल्या आहेत, आणि इकडून मुंबई इंडियन्सची एक मॅच हारून या मॅचमध्ये येत आहे. तर खूप चुरशीची लढत आपल्याला आजच्या मॅचमध्ये होताना दिसू शकते. तर नक्की वेळ काढा, बघा ही मॅच, खूप मजा येईल असं आश्वासन देतो मी तुम्हाला. कारण दोन्ही संघांमध्ये खूप म्हणजे कम्पेअर केले तर खूप 50-50 टाईप खेळाडू आहेत, म्हणजे 100% परफॉर्मन्स देणारे खेळाडू आहेत. त्यामुळे एक मस्त मॅच आपल्याला आज बघायला मिळेल. बॉलिंग युनिटही दोघांचं चांगलं आहे बऱ्यापैकी, आणि बॅटिंग युनिटही चांगलं आहे, आणि मधली फळी तेवढीच दमदार आहे. तर बघावं लागेल आजची मॅच कोण जिंकतंय. ठीक आहे. मी स्वतः मुंबईचा आहे, त्याच्यामुळे मुंबईच्या साईडला माझा थोडासा कल असेल, म्हणजे मुंबई इंडियन्स जिंकावी असं माझं होतं ना, हृदय बोलतंय. असं वाटतं हृदयामध्ये की मुंबई इंडियन्स जिंकावी. पण माझं जे दिमाग आहे ते मला सांगतंय की आजची ही मॅच राजस्थान रॉयल्सच जिंकताना मला दिसते. ठीक आहे. तर दिमाग नेहमी खरं बोलतं, ते जास्त ह्याच्यामध्ये पडत नाही. तर राजस्थान रॉयल्स ही मॅचमध्ये वरचढ असताना, म्हणजे जवळजवळ
मला 60-40 असं करायचं झालं तर 60% मी राजस्थान रॉयल्सला जिंकताना बघतोय आणि 40% मध्ये मी मुंबई इंडियन्सला जिंकताना बघतोय. तर नक्कीच संध्याकाळी 7:30 वाजता ही मॅच चालू होईल. तर बघूया आपण कशी ही मॅच खेळली जाईल. कोण खेळाडू चांगले खेळ करू शकतात ते मी तुम्हाला सजेस्ट केलेलंच आहे. कोण चांगलं खेळू शकतं ते. तर तुम्ही जर फॅन्टसीवर खेळत असाल तर नक्कीच त्या खेळाडूंना घ्या तुमच्या संघामध्ये आणि चांगले पॉईंट्स कमवा. ठीक आहे. तर एवढंच बोलून मी हा पॉडकास्ट म्हणजे आपलं ब्लॉग पूर्ण करतोय. तर संध्याकाळी आपल्याला तुम्हाला ही मॅच स्टार स्पोर्टवर बघायला मिळेल 7:30 वाजता. आणि जर जिओ हॉटस्टारवर आणि मोबाईल टीव्हीवर मोबाईलवर जर बघत असाल तर जिओ हॉटस्टार ॲपवर तुम्हाला ही मॅच बघायला मिळेल. तर नक्की वेळ काढून बघा. 7:30 वाजता ही मॅच आपल्या मुंबईची मॅच आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा मुंबईला. तर पण एक मजबूत चांगली मॅच आपल्याला मिळते बघायला. ठीक आहे. तर तो आनंद घालवू नका मॅच बघण्याचा. ठीक आहे. तर एवढंच बोलून तुमचं बाय बाय करतो तुम्हाला. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.